लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। संविधान दिनानिमित्त तब्बल 602 बॅग रक्त संकलन, रक्तदात्यांना 5 लाखांचा अपघाती विमा व हेल्मेट भेट। लातूर रक्तदान महोत्सवात विक्रमी कामगिरी। बातमी लातूर येथून। संविधान दिनाचे औचित्य साधत लातूर जिल्हा वकील मंडळ व शहरातील 11 नामांकित संस्थांच्या संयुक्त विद्यमाने भव्य लातूर रक्तदान महोत्सव 2025 उत्साहात पार पडला। रक्तवीर लातूर, गौरव लातूर या प्रेरणादायी ब्रीदवाक्याखाली झालेल्या या महोत्सवात तब्बल 602 रक्तबॅगचे संकलन होऊन लातूरकरांनी ऐतिहासिक विक्रमाची नोंद केली। कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा वकील मंडळाचे अध्यक्ष अॅडव्होकेट वाय.डी. जगताप हे होते। उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय भारुका यांच्या हस्ते झाले। प्रमुख पाहुण्या म्हणून जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे उपस्थित होत्या। तसेच जिल्हा न्यायमूर्ती आर.आर. भोसले, एस.व्ही. त्रिपाठी, एस.व्ही. जाधव, विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव व्ही.एन. गिरवलकर, एच.डी.एफ.सी. बँकेचे दत्तात्रय महाबळ, पत्रकार संघाचे सचिव दत्तात्रय परळकर, नागनाथ गित्ते, विक्रमी रक्तदाता पारस चापसी आदी मान्यवर उपस्थित होते। जिल्हा न्यायाधीश भारुका यांनी वकील मंडळ व पत्रकार संघाने घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक केले, तर जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी अशा समाजहितैषी उपक्रमांची आजच्या काळात नितांत गरज आहे असे मत व्यक्त केले। दरम्यान खासदार डॉ. शिवाजी काळगे, डॉ. अर्चना पाटील चाकूरकर, अजित पाटील कव्हेकर, रागिणी यादव यांनी महोत्सव स्थळी भेट देऊन आयोजकांचे अभिनंदन केले। या उपक्रमाच्या यशात लातूर जिल्हा वकील मंडळ, जिल्हा न्यायिक अधिकारी व विधी सेवा प्राधिकरण लातूर, साप्ताहिक पत्रकार संघ, न्यायालयीन कर्मचारी संघ, लायन्स क्लब ऑफ सिटी लातूर, विद्यार्थी कृती हक्क समिती, अखिल भारतीय अधिवक्ता परिषद, लातूर ब्लड बँक, अमूल दूध, द न्यू इंडिया इन्शुरन्स, एच.डी.एफ.सी. बँक आदी संस्थांचे मोलाचे योगदान लाभले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅडव्होकेट गणेश कोजमगुंडे यांनी केले। सूत्रसंचालन अॅडव्होकेट इरफान शेख व अॅडव्होकेट निलेश मुचाटे यांनी, तर आभार संजय राजुळे यांनी मानले। लातूरकरांच्या समाजहितैषी पुढाकारामुळे रक्तदान चळवळीला नवा आयाम मिळाला असून 602 बॅग संकलनाचा विक्रम लातूरच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला गेला आहे। महारक्तदान महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे, आपली काय प्रतिक्रिया? नमस्कार। आज अतिशय आनंदाचा दिवस आहे लातूरमध्ये, म्हटलं तरी चुकीचं होणार नाही, कारण लातूरला सध्या रक्ताचा तुटवडा जाणवत होता आणि रुग्ण रक्तासाठी परेशान असताना आपण पाहतो। ही गोष्ट लक्षात घेऊन लातूर येथील विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन महारक्तदान शिबिर आज कोर्टाच्या परिसरामध्ये आयोजित केलेलं आहे आणि खूप असं भरीव काम ह्या सगळ्यांनी समाजामध्ये प्रबोधनाचं केलं आणि त्याचा परिणाम म्हणून आज ऐतिहासिक असं 500पेक्षा जास्त बॉटलचं रक्तदान आज इथं झालेलं आहे। यासाठी खरंच खूप सगळ्यांचं अभिनंदन झालं पाहिजे आणि प्रत्येक लातूरकरांना अभिमान वाटावा अशीच ही घटना आहे। यासाठी मी सगळ्या ऑर्गनायझर्सचं हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। रक्तदान महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे, तुमची काय प्रतिक्रिया आहे? हे रक्तदान शिबिर आयोजित करून लातूरकरांना आपण चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे। या संधीचं लातूरकर सोनं करतायत असं आत्ताच्या पाहणीवरून असं वाटतं आहे आणि उर्वरित लातूरकरांनीही या संधीचा फायदा घेऊन जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवावा आणि आपले अप्रत्यक्षपणे सामाजिक कार्य आपण निभावावं आणि आपल्याला जीवनामध्ये अशी कुठल्याही प्रकारची मदत करू शकत नाही, पण रक्तदान करून आपण एका नागरिकाचा जीव वाचवू शकतो। त्यामुळं आयोजकाचे मी मनापासून आभार व्यक्त करतो, त्यांनी हा रक्तदान मेळावा आयोजित केला त्याबद्दल। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी सगीर मोमीन, लातूर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.